हाय एव्हरीवन, कशा मित्रांनो, तुम्ही परळकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे की नाही विद्यार्थी मित्रांनो. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपण मराठी मध्ये बघत आहे 11वी क्लासेस पुस्तकपालन आणि लेखाकर्म कीर्तनोंदीचे नियम बघत आहे. काय बघत आहे बेटा? कीर्तनोंदीचे नियम. काय बघत आहे आपण? कीर्तनोंदीचे नियम. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, एकदम मी गणित लिहूनच ठेवलेलं आहे तुमच्यासाठी. तर हे जे नियम आहेत हे तुम्हाला पाठ करणं भरपूर जास्त आवश्यक आहे. हे अगर तुम्ही नियम अगर पाठ करसाल तर तुमचा संपूर्ण पेपर आणि पुस्तकपालन व लेखाकर्म परफेक्ट तुम्हाला लक्षात येणार. तर बघा आता निलेशकडून फर्निचर खरेदी केलेले आहेत. आपण काय खरेदी केलेलं आहे बेटा? फर्निचर खरेदी केलेलं आहे. फर्निचर म्हणजे आपल्याकडे ते फर्निचर येणार आहे. मग खरेदी करणे म्हणजे आपल्या जोडची रोख काय होणार आहे? जाणार आहे. रोख काय होणार आहे? जाणार आहे. म्हणजे कॅश जाणार आहे आपल्या जोडची. काय जाणार आहे बेटा? कॅश. म्हणजेच आपल्याला जे येत असेल ते काय करायचं बेटा? नावे करायचं. जे येत असेल ते नावे करायचं आणि जे जात असेल ते जमा करायचं. मग आपल्या जोडची खरेदी केलेली असेल तर आपल्या जोडचं जाणार काय आहे? कॅश जाणार आहे. काय जाणार आहे बेटा? कॅश जाणार आहे. आणि आपल्याकडे काय येणार आहे? फर्निचर येणार आहे. फर्निचर म्हणजे येणाऱ्या फर्निचर काय करायचं? ते नेहमीकरिता नावे म्हणून फर्निचर खाते नावे काय दाखवायचं बेटा? हे नावे दाखवायचं. आणि फर्निचर आणि निलेश, आता या निलेशला नाही बरोबर रोख, निलेश म्हणजे खरेदी, निलेश खाते जमा. म्हणजेच तुम्हाला एक लेखा लिहा किंवा खाते लिहा. तर इथं या गोष्टीसाठी बघा आता फर्निचर तुमच्याकडे येत आहे. मग फर्निचर खाते नावे केलं. रोख, आता तुमच्याजवळची रोख जाणार आहे, परंतु आजच्या परिस्थिती आपण रोख दिलेली नाही तर उधारीचा व्यवहार आहे. कोणता व्यवहार आहे बेटा? उधारीचा व्यवहार आहे. अगर उधारीचा व्यवहार असेल, काय असेल बेटा? उधारीचा व्यवहार असेल तर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहावं लागते. कोणत्याही दुकानामध्ये गेलं आणि आपण उधारमध्ये माल परचेस केलेला असेल गुड्स, तर तो व्यक्ती आपला काय करणार? नेम लिहिणार. काय लिहिणार आहे? नेम्स. तर बघा फर्निचर खाते नावे आणि निलेशचा लेखा जमा. फर्निचर खाते नावे आणि निलेशचा लेखा जमा. वस्तू आनंदला वस्तू. आता बघा हे राहिलं लेख्याचे प्रकार. आता लेख्याचे प्रकार काय आहेत हेच तर महत्वाचे तुम्हाला नियम मी समजून सांगत आहे. लेख्याचे प्रकार म्हणजे फर्निचर हे वास्तविक मध्ये येते. काय आहे ते? वास्तविक. हे आपले काय आहे? ती असेड आहे. आणि निलेश काय आहे? हा वैयक्तिक आहे. वैयक्तिक. आणि फर्निचर काय आपले? आवक वस्तू. आवक फर्निचर. आवक फर्निचर लिहा किंवा वस्तू लिहा. आवक फर्निचर. त्याच्यानंतर आपला काय राहणार आहे? आता लाभ जो असतो, लाभ हा काय राहणार आहे? ज्या व्यक्तीकडनं तुम्ही ते खरेदी केलेलं असेल. काय केलेलं असेल बेटा? खरेदी केलेलं असेल म्हणजेच तो व्यक्ती हा लाभ देणार आहे तुम्हाला त्या वस्तू म्हणजे फर्निचरचा. तुम्ही काय करणार आहे? लाभ घेणारा वस्तू. मग इथे लिहायचा लाभ देणारा. लाभ देणारा काय दाखवसाल? लाभ देणारा. कारण की तो व्यक्ती तुम्हाला लाभ देत आहे, वस्तू देत आहे, आपण त्याला रोख देत आहे, म्हणून इथं दाखवायचं लाभ देणारा. त्यानंतर बघा आता आनंदला वस्तू विकल्या. आता विकल्या म्हटल्यानंतर त्या व्यक्तीला विकल्या आपण, तो व्यक्ती रोख देणार आपल्याला. आणि आपल्या जोडची गुड्स काय होणार आहे? गोजवट म्हणजे जाणारी वस्तू काय करायची? जमा करायची. जाणारी जमा करायची येत असेल तर नावे. जाणारी जमा करायची येत असेल तर नावे. तर आनंदला वस्तू विकल्या आपण. कोणाला वस्तू विकल्या? आनंदला. तर आनंदला वस्तू विकल्यानंतर आपला जो आनंद आहे म्हणजे आनंद जो आहे त्या व्यक्तीला आपण वस्तू विकलेल्या आहेत. तर तो वस्तू आपल्याला देणार आहे. तो वस्तू आपल्याला देणार आहे आणि आपण त्याला तो काय करणार आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, हे झालेलं आता आपलं फर्स्ट नंबरचं झालेलंच आहे. नेक्स्ट आनंदला वस्तू विकल्या. आनंदला वस्तू काय केल्या आपण?
विकल्या. मग आनंदला अगर वस्तू विकलेल्या असतील, काय केलेल्या असतील, विकलेल्या असतील, तो आपल्याला रोख देणार. काय देणार आहे बेटा? रोख. म्हणजे पैसे देणार आणि आपल्याकडची गुड्स काय होणार आहे, जाणारी गुड्स वस्तू काय करायची, जमा करायची. येत असेल रोख तर नावे करायची, येत असेल तर काय करायची, नावे, जात असेल तर जमा करायची. तर बेटा आता नावे. मग आनंदाकडून ज्या वस्तू आपल्याला आनंदला ज्या वस्तू विकलेल्या असतात आणि आपल्याकडे रोख येत असते, परंतु त्या व्यक्तीचं नेम दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? नेम, नाव दिलेलं असेल तर रोख दाखवायची नाही. आनंदचं नाव दाखवावं लागेल. काय दाखवावं लागेल? आनंदचं नाव. अगर तुम्हाला वस्तू खरेदी आणि विक्रीमध्ये अगर त्या व्यक्तीचं नेम दिलेलं असेल तर त्या व्यक्तीचं नेम लिहावं लागते. रोख लिहावण्याची आवश्यकता नाही. हे उधारीचा व्यवहार असतो. कोणता व्यवहार असतो? तो उधारीचा व्यवहार असतो. ही गोष्ट लक्षात ठेवायची. तर इथं येणार आहे तुम्हाला आनंद खाते, नावे. आनंदचा खाते काय करायचा? नावे करायची. आणि त्यानंतर काय करायचं तुम्हाला? वस्तू, म्हणजे हा वस्तू काय होणार आहे, आपल्याजवळून जाणार आहे. वस्तू खाते जमा. वस्तूचं खाते जमा आहे की नाही? हा. आणि आनंद कोण आहे मग? हा वैयक्तिक आहे. कोण आहे? हा वैयक्तिक. हा. आता वैयक्तिक म्हटल्यानंतर आता इथं आवक पण नाही चालू. आता आवक आहे का आपला? नाही. आता तो लाभ घेणार आहे. लाभ काय करणार आहे? घेणार आहे. कारण की तो घेणारा म्हणजे तो त्या वस्तूचा लाभ घेऊन राहिला. तो त्या वस्तूचा काय करू राहिला बेटा? लाभ घेऊन राहिला. आणि वस्तू आपल्याला आपण त्या व्यक्तीला विकल्या म्हणजे जावक वस्तू आहे. म्हणजे काय आहेत त्या? जावक वस्तू आहे की नाही? हा. म्हणजे वास्तविक काय ते बेटा? ती वास्तविक. बघा आता व्याज दिले. व्याज म्हणजे खर्च. बँकेतून पैसे काढलेले असेल, व्याज दिला. काय दिलेला तुम्ही? व्याज दिले. मग व्याज दिलेले असेल म्हणजे आपल्या जवळची रोख जात आहे. जाणारी रोख काय करायची? जमा करायची. जाणारी रोख काय करायची? जमा. येत असेल तर काय करायची? नावे. व्याज दिले म्हटल्यानंतर जात आहे. म्हणजेच आपल्याला कशापासून जात आहे? म्हणजे व्याज खाते नावे. व्याज खाते नावे. आणि रोख खाते जमा. यामध्ये उधारीचा व्यवहार नाव दिलेलं असेल तर येत नाही. ज्यामध्ये मी सुद्धा तुम्हाला मिळाले आणि दिले असे शब्द दिलेले असतील त्याच्यामध्ये नेम येणार नाही. त्यामध्ये नाव येणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची. नाव येणार नाही. व्याज काय आहे तुम्हाला ह्याचं? हे म्हणजे नामधारी राहणार. नामधारी. खर्च तुमचा काय आहे? तो खर्च आहे. आणि रोख काय आहे तुमची? वास्तविक. आणि जावक वस्तू. जावक काय राहणार? वस्तू. व्याज मिळाले. व्याज काय झाले तुम्हाला? मिळाले. व्याज काय झाले? मिळाले. म्हणजे रोख येणार आहे. व्याज मिळाले. आता आपल्याला मिळालं म्हणजे रोख येणार आहे. मग येणारी रोख काय करायची? नावे करायची. रोख खाते नावे. रोख खाते काय करसान? नावे. आणि व्याज खाते जमा. व्याज खाते जमा. रोख काय तुमची? वास्तविक. आणि व्याज काय आपली? नामधारी. रोख काय राहणार आपला? म्हणजे व्याज मिळालं. रोख म्हणजे आवक. रोख आहे की नाही? वास्तविक आहे ना ते? आवक रोख. आणि इथं काय राहणार मग तुमचं? उत्पन्न आहे की नाही? उत्पन्न. त्यानंतर पाहता भाडे दिले. काय दिले आपण? भाडे. आपली अगर शॉप कुठेतरी चालू असत असेल आणि आपण त्याचा काय करावं लागतं? आपल्याला रेंट द्यावं लागते. म्हणजे भाडे द्यावं लागतात. मग भाडे दिले म्हटल्यानंतर भाडे दिले म्हणजे आपला खर्च झाला. काय झालेला बेटा? तो खर्च झाला. म्हणजेच याचा अर्थ भाडे खाते नावे. भाडे खाते नावे. आणि भाडेच खाते नावे. भाडे खाते काय केले आपण? नावे केले. भाडे खाते काय केले बेटा? आपण नावे केले. आणि त्याच्यानंतर आपण रोख खाते जमा. रोख खाते काय करशील? जमा. मग भाडे काय आपले? वास्तव म्हणजे नामधारी मध्ये येते. कशामध्ये येणार ते? नामधारी. खर्च राहणार आहे. हा काय राहणार आहे? खर्च. ऑल नामधारी खाते म्हणजे ऑल एक्सपेन्सेस खर्च नावे करायचे. ऑल एक्सपेन्सेस खर्च काय करायचे बेटा? नावे करायचे. रोख खाते वास्तविक मध्ये येते. कशामध्ये येते ते? वास्तविक. जावक रोख. हे जावक कधीच वरती येत नाही, आवक कधीच खाली येत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची. जावक कधीच वरती येणार नाही, आवक कधीच खाली येणार नाही. नावे कधीच खाली येणार नाही, जमा कधीच वरती येणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची. भाडे दिले. मग काय दिलेलं आपण? भाडे दिले. मग भाडे दिले म्हणजे काय केलं तुम्ही? भाडे दिले. हे भाडे दिले झालं आपलं.
भाडे मिळाले. आता भाडे मिळाले, मग भाडे मिळाले म्हणजे आपल्याला रोख येणार आहे. काय येणार आहे? रोख येणार आहे. काहीतरी वस्तू विकल्या म्हणून आपल्या जोची वस्तू जाते का? नाही. आता हा दिसते का मोबदला? आपण त्याला काय दिलं नाही, ती वस्तू वापरायला दिलेली आहे, त्याच्यापासून काय मिळते आपल्याला? रोख मिळते. मग भाडे दिले म्हणजे रोख येणार आहे. हे रोख खाते नावे आणि भाडे खाते जमा. तुम्हाला एका खाली एक दिलेले आहेत बेटा, की कोणत्या पद्धतीने? दिले मिळाले, दिले मिळाले. समजण्यासाठी. आता इथं काय दाखवलं? रोख काय तुमची? वास्तविक. आणि भाडे काय बेटा आपली? भाडे नामधारी. रोख काय राहणार आपली? आवक. बघा, आवक. रोख. आवक काय राहणार आपली? रोख. हे गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर आपल्याला दिलेला नामधारी म्हणजे उत्पन्न, आहे की नाही? त्याच्यानंतर अफार दिले. आता अफार दिले म्हणजे डिस्काउंट. मग अफार दिले म्हणजे डिस्काउंट दिलं. मग त्यावेळेस अपहाराचं काय करायचं आपल्याला? अफार दिले. दिले याचा अर्थ काय होते? आपण जो दिले, अगर दिले म्हणजे नंतर रोख गेली, आपल्या जोडची रोख काय होणार आहे? जाणार आहे. मग कशापासून दिले? म्हणजे अफार. अपहार खाते. इथं नामधारी. आणि इथं काय येणार? खर्च. काय येणार? खर्च. हे काय राहणार? नावे. आणि याच्यामध्ये मग काय येणार आपली? रोख. रोख खाते जमा. रोख खाते जमा. जावक. रोख, आहे की नाही? आणि इथे काय येणार आहे? ते वास्तविक म्हणजे वास्तविक. आता राहणार वास्तविक. त्यानंतर अपार मिळाले. आता अपार मिळाले म्हटल्यानंतर अपहार मिळाले म्हणजे रोख मिळाली. अरे अपार मिळाले म्हणजे रोख मिळाली. काय पिंट्या? आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ज्या तुम्हाला अगर व्हिडिओ खूप चांगल्या प्रकारे समजून घ्यायचे असतील तर त्या पद्धतीने तुम्ही ते बघत जा. तुम्ही स्किप नका करत जाऊ. मित्रांनो, आलं लक्षात? अफार मिळाले. बघा, आता अफार मिळाल्यानंतर आपल्याला अफार म्हणजे रोख मिळते. काय मिळते बेटा? रोख मिळत असते. म्हणजे आपल्याला पैसे येत असतात. मग रोख जेव्हा मिळते तेव्हा आपण रोख खाते काय करतो? नावे करतो. रोख खाते काय करतो आपण? नावे करतो. रोख खाते आपण काय करतो? नावे करतो. मग रोख खाते नावे करायचं. आणि अपहार खाते जमा. अपार खाते जमा. रोख आहे तुमची वास्तविक आहे. रोख आहे तुमची वास्तविक. आणि अपार काय आपलं? नामधारी. नामधारी वस्तू. आता रोख म्हणजे आवक. आवक. रोख. आवक काय आहे? रोख, आहे की नाही? आणि इथं काय येणार आहे मग आपली? अपहार. अपहार काय राहणार आपले? सॉरी अपार हे मिळाले ना. म्हणजेच उत्पन्न. नामधारी उत्पन्न. आलं लक्षात? आणि हे खाली शेवटी काय करायचं? क्लोज करायचं. शेवटी खाली काय करायचं? क्लोज करायचं. पहिले सुरुवातीला व्यवहार, दोन पक्ष, लेखाचे प्रकार, परिणाम, नियम या पद्धतीने त्याची आखणी करायची. समजून घ्यायचं. हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी, नियम पाठ करण्यासाठी दिलेले आहेत मी, की कोणत्या पद्धतीने येतात. याच्या आपण जास्त गणित नाही बघणार. आपण जे पेपरमध्ये येतात तेच बघणार आहोत. त्याच्यामुळे फक्त नियम पाठ करण्यासाठी मी कीर्द नोंदणीचे नियम काय असू शकतात ते नियम दिलेले आहेत तुम्हाला. समजला का बेटा? आलं का लक्षात? आता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. स्क्रीनशॉट काढायचा असेल काढू शकता, काहीच हरकत नाही. काढला बेटा? चालेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.